मनोरंजनाचा कार्यक्रम चांगला झालेला आहे. हे जाणकर बुवा तुमच्या समोर गातात. पहिले मग चूक काढलं यांची, पण काही उत्तर त्या सुटलं नाही. जोईल बुवानी राग गालो, सारंग राग, आणि हिनी भैरव थाटात मुजिकात हात घातलो. ते त्यांची कळ पडलेली आहे. ते त्याच्यावर लक्ष घातले नाही. कसं हे आम्हाला कळत नाही. आम्ही संगीताचे बादशाह नाही. हे संगीतचे बादशाह कसे गाणीवर भरपूर म्हणतात, कुठल्याही रागात म्हणू शकतात. जो खरं मा सारंग राग होतो मा तो पहिलो राग गाला तो सारंग राग, आणि ह्यांनी भैरव थाटात मुजिक घेतल्याने होतो मा ठाट तो भैरव. म्हणजे माझं राग इतकं काय खरं तसं आम्ही सो मोठे नाही. कसं आपण एक तुमका सांगण्याचा विषय म्हणजे काय, आज असंख्य बुवा भरती बुवा ते आपल्या सिंधुदुर्गात तयार होतात. त्यांना सुद्धा कुठेतरी कळलं पाहिजे की ह्या संगीतात काहीतरी किंमत आहे. तो मग तो पाठीत लागलं, तुझ्या मगाशी लागलो, आता माका त्रास देतात तरी असू दे. अशा गोष्टी घड्या घडत करत मजा येतं. कसा नाही तू आता वाईटच दिसताला रे, तू माणूसच नालायक असल्यामुळे चांगल्या बोलायला उपयोगच काय नाही. कसा खूपच माझे काढले केंडच करता माझी. कशी सुपारी म्हणतात 2 सुपाऱ्या होत त्या का माझी. त्याला पुन्हा खडे हात मारलाय तर चुकान थोडे लागलो नाही नशिबादी. हा चुकान जर बाजूक लागलो असतो ना कितक्यात पडलो असतो तो हात आपलं बाजूकच लागलो म्हणून सुटलं साठी पहिलो. ऐकलं जोईला आता हे बघा ए जोई बुवा हे सुद्धा ना खूप अध्यात्माची गाड्या बसगट ह्यांच्याकडे आम्ही खूप असे भांडतो आम्ही की किलेच असतात. म्हणजे बाहेर म्हणतात तो किलेच नाही, आम्ही ह्यांच्याकडे किलेच घालतो. तसं तुझे नाही खूप मजा येतात. हेलेवंडा इतकी मजा ना असं काय की वाईट बोलला काय लोक असतात. कसा चांगला बोला कोण तू देवाचा काय ते सांगल्या देवाचा कोणा सध्या नको. कळलं काय असं काहीतरी वाईट काहीतरी बोलला ना काय खुश असतात. आता तुमचे हे 2 विषय झाले. आता तुम्ही दोघांनी काय बोलतच नाही. आता तुम्ही भियाला काय झालं ह्याच काय मला कळत नाही. कसं ते मग मागायला असं बारीक कशी करायची ही मला पुढे इतकं टेन्शन झालं आज की. नाही तर ही मावली असली ना काय पेट येतो बघलास तुम्ही. मग ऐकलास युट्यूबला ऐकता जरा अरे उडीच मारतो एका मग आम्ही. तसा नाही ए भावशी भावसाही म्हणताय आम्ही कसं तू आत मला काय बोलायच नाही मध्ये. मी तुला डायरेक्ट कसं बोलू शकतो एवढीच काहीतरी वाईट कडक नाही करू. होताला काय मग पुन्हा हे बसाच बोलचे ना. एकेकाळी माझं नाव बदनाम केलेलं आहे लोकांनी, सगळ्या गोवा लोकांनी की वागणी बोंडाबारी करायची नाही. ते बस तरी त्याच्याकडे टाकून तरी कर पुन्हा जोईत बोल सांगले नाका किती जण जरी बंद केल्याने तरी मी म्हणतो वागणी बोंडाबारी करणार. जोईला शेजाऱ्याने सांगले का वागणी बसा नको. हा त्यांनी शेजाऱ्याचा सो ऐकत नाही. शेजाऱ्याचा ऐकत नाही. त्यांनी माझ्या शब्दात त्यांनी किंमत दिल्या. माझ्याकडे आजही विचार बारी करतात. त्यामुळे कसं असता एक तो वाटलं तो जोक सांगता कोण त्या एक वाईट वाटलं तुझ्या मला काय सांग तू जोक्स किती सांग पण ते शरद पवारांचं काय बोलत नाही. भयंकर लागतात मनात लागतं ऐकलं. आपल्या वडिलांप्रमाणे ते होतो. कसे तब्येतीने त्यांचा काय असू दे पण तू त्यांच्या बाबतीत काय बोलतोस ना आणि अजून त्याला ताक हाटवतो. बाकी शरद पवारांचंच कॉमेडी करतो तो. बाकी त्या कोणतं करू शकत नाही. आणि आम्ही दादांबद्दल त्याला बोला सांग ही महाकर बोला दादांचं दहशत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ए हिमात बोला ना दादांचं काय राजभाई आमच्या बोला बोला नाही बोला तू
दहशत आज आमच्या मराठी माणसात ना दहशत म्हणजे नारायण राणे एकमेव व्यक्ती एकच. तू हिमू हात आता बोला ना काय तुझ्या तू घरात दाखवत शरद पवारांचं आपलं बोललं होते काय शरद पवार काय बोलताय हडे लोकच बोलता तडे दुआ करला बोलत गेलो ना काय बोलणार नाही वगैरे तडे नसतं काय तरी आमच्या काहीतरी आमची काहीतरी नाव सांगतो मग तरी जाऊ पण नाही आता कसं गमसून काहीतरी बोलतायचं माका तो काय बोलायला शकलो नाही आणि तुम्ही तर काय मला बोलायच नाही त्यामुळे तू काय काहीतरी बोलणं असं मला जरा जीवाला येतं कसं हा बोला नाही घेतलं तरी पुन्हा तो माझ्या कोण नालायक माणूस कोण नाही प्रमाणित मला सांगतोय मी जर तोंड उघडलंय ना एक कोणच थांबक शकत नाही कारण असं कारण हो हे बघा पुरावा व्हायचो हे बघा असे भांडतो की म्हणून सांगलं की बायको असं केलीच नसतं माझं लक्ष्मीपूजन असो लक्ष्मीपूजन मच्छी मार्केट या मुद्द्यावर सगळेजण या अवश्य या. राजेश माडेश्वर आमचे आयोजक आहेत अवश्य या. गुंडू सावंत वालदेव भवन 30 रुपये अजून काही क्लिअर होणार नाही जरा काय शिजर आहे असू दे 30 रुपये नाही चालतं काय योगदान भांडलं म्हटलं असू दे. अतिशय काय काय खूप काय काय बोलले ते तो अभ्यास आहे तेवढं गांडवा. शिवाजी महाराजांचं खूप काय काय सांगलं. शिवाजी महाराज घडात आधी जिजामात घरात घडत आणि तुम्ही ते डायलॉग आणि ह्या करून शिवाजी महाराज घरातून राहिलं. तत्व आपलं नेतृत्व चांगलं आहे. तुम्ही तसे वागात शिका पहिले. तुझं दोघांच्या बाबा ऐकलंय ना मी काय तर कोणता पिंकीला अमुक झाला आज तर पूर्ण बागेत समोर गणपती हा मी प्रामाणिकपणा सांगतो का वाईट शब्द केला माझ्या मुखासून आज ह्याची काय वाईट आज वाईट शब्द नाही पण तुम्ही दोघांनी काय केलं जरा खडे खडे केला तुम्ही दोघे जरा मी काय वाईट फालतू केलं आज हा वर कर काढला छोटी ती खालची छोटी हा आता मला बोला काय असते म्हणजे त्या बोलला का बोलले मी माझ्याकडनं कोण नाही ना हा सगळं नको ते गोष्टी नाव कसा आणि तुमचा स्वप्न येता त्याचा कसा त्याचा खूप मोठा हातो आता कसो हा त्याचं मोठं मी तो मोठो तसं माझ्यापेक्षा वयाला लहानच तुम्ही दोघे जाण रे माझ्या लहान आहे तुम्ही ह्यांचा माझ्या वय सरासरी सावंत बोलता माझा आपल्या आमचा वय होत नाही हो हे आता माझ्यापेक्षा पोरगे होत काय ना माझे नाही तू अंगच काढतोस मला माहिती आहे तू खुर्च्या बारीक शिस्तीत रवलोस आता पळत माहिती आता काय आत्ताच बोलत नाही बोललो तुझा त्याला बोलता ते काच बोला त्याची काय माझा काय घोडं मारलं हा त्या काय एकट्या किती बोला तिरंगी बारी आपली दोघांना बोला भाई ना जातात हे अन्नाच्या ह्याच्यापासून बाहेर काढतो अन्न जे पुरा ब्रह्म आहे जा 2 घास तरी खा आज द्वितीय श्राद्ध आहे पितृतिथी सुरू झाली हा उद्या सकाळी मोठा त्रास होईल पिंडवत येतो कदाचित अंगड एक माझ्या आधी पडला आम्ही पिंडवर येत नाही मी काय करते सांगा गंगाजल घ्यायचा तुळशीच्या पुढे उभ्या राहायचा पाणी सोडायचं खाली मंत्र माझी होत नाही काशी विश्वेश्वर आहे नमा आणि आपलं कोण हा कोण रामा परब कोण गंगराम जोई आणि पाणी खाली सोडायचं ते आठवडी घेऊन जेवून मोकळ्या तरी हो तुम्ही जोक सांगला होती माझ्या मी असं बोलता जोक करतोय ना मी जोक वर पाठकून येत ना
आता बारी सुरू झाल्यापासून आता तर मी पेनात मध्ये हातच लावून आहे. पॅन घेतला की पॅन नाही घेऊन तुम्ही काय लिहिता काय काय करता. मी आपलं फक्त बघते आपलं गरीब माणूस मी. पण तुमच्या पैसे मला नाही पैसे खूप घातले चुकून तो पैशाचा हे काय नसतं. दक्षिणास पांतू उचीस तुझ्या मग पाहिजे सांगितलं मी. दक्षिणास पांतू उचीस तुचीस झक मारतस तू. ब्राह्मण दुसऱ्याच्या घराकडे जात नाही तसं होता सगळं. ब्राह्मणा कधी हे नाचतात पूजा बरोबर बोलवतो आपण. मग त्यात ह्यात मंत्र हवतो दक्षिणास पांतू झक मारते तू. त्यांनी कसलोय मंत्र म्हणाली पण ब्राह्मणाच्या हातच्या पाणी म्हणून घेतात ना. सुतक सुय स्वल्प सुद्धा ब्राह्मणाचाच पाणी व्हाय ना. मी ह्या सगळ्या बोलतोय की त्या हात वळत लागले त्या ही माऊली आमची अभ्यास होतो गाढ अभ्यास. त्यांची बाई नाही माझ्या ओळख पण मी त्याला ऐकतोय शिकतो. असं ते आम्ही काय असं ते भांडलं मस्त की भांडलं. पण आज काय भांडत नाही. आता मी बाणाय दिला त्यांचा. हा असं अशी गंमत होईल कसा टाइमपास बघू ना. कसं असणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघा आता एवढी लोक अजून थोपली म्हणजे कुठेतरी आम्ही पण मोठे मिळालं काय नसतं याच्यात. कुठेतरी तुम्ही मोठे केले असतात. गुंडू सावंत म्हणा वाघेर बुवा म्हणा किंवा समीर कदम किंवा संतोष होईल यांनी मोठे केले कोणी. तुम्ही मोठे असाल कसं लहान नको यारे लोक चढायचे लागतात ना. आणि म्हणून तुम्ही चढला असायचे फक्त माझ्या माझे गावल्यात का तुमचं सत्या जातात करा. मी याची किंमत कोणतीच करत नाही. मला कसा मी पैसे कोणाकडे मागत नाही. राजेश माणेस मग डायरेक्ट फोन करतो वगैरे कर काय करतो असं मागतो असं कोणते घाल वाघ चार त्यांका संकोचच नका ना विषय काय तुमचा. त्यांका संपवत मी म्हणजे तू काय तर वाटत 50 40 तुमच्या पैसे घेत मी. तुम्ही कमीत करता 2000 माझी तिदागी कोणा कळायची नाही कसं काय घेता येतात सगळं गुपी नसतं. हा कळाचच नाही पाकिटात मी फोन नाही ना 3 4 महिने पाकिट कळतात कळत नाही ना तुम्ही पाकिट फोडलंय ना मला कळलं कसे पैसे कुठे किती लागतात. 4 महिन्यांनी पाकिट जर उघडलं किती असं नसते तेव्हा लक्षातच नसतं माझ्या बाबा काय फुल बारीक केलं ती असे म्हणजे हे बघा हे जोक सांगण्यापेक्षा ना असा बोलता बोलता तुम्ही हसताशा मजा वाटतात. हा सगळे आपले कुटुंब आपलंच आहे ना. सगळे हे बघा सगळे माझेच आमचं रत्नाकर माझं पोरगो सगळेच आमचेच होत ना. त्यांच्या पुढे पोरगो होणार घेऊन ऐकलं हे भावशी ते पुन्हा मग अशी काहीतरी बोलले कोण काय सांगलं जोक तो की पहिली सांगल्या की रडात गेलो ती सर रडात गेलो की कोणता की माझं तो हाऊस मेली मग सांगता ते बायल मेली ही मेली ती मेली पण ती सगळ्यांचीच बायल होती माझी बायल होती मग ह्याचा मारले नाही. अरे तुमका निर्लज्ज आणि स्वप्ता ह्या निर्लज्ज काय कशाला तुम्ही आधी मला सांगा. अरे दुसऱ्याचं बायके बोलतो बोला घेता मी त्याकाच सांगते तू कसं बोलतोय मी तू अंगार घेता बघितलं. अरे तो बोललो की बाय म्हणजे सगळ्यांची बाय तीची बाय तुझी वागणी करायची असं तो बोललो. मग माहिती आधी लक्षात आलं असं तेव्हा अगं ह्या जाग्या पिठीवर पण असतील तू काही आम्ही म्हणतो की गारुडी विद्येवाला म्हणजे 1 नंबर जो बुवा काय म्हणतो काय करता का बाकी काय करू ते आवाज काढणं फालतू करणं त्या भजना जो माणूस असतो भजन करायचा. हा गाणं काय लिंबा काय आणि तू आता तो असा कसा बोललो आधी गाणे कोण लागतं सांग त्याला सांग जरा
ह्यो जर नाही तर तू काय करू शकतोस? तू माझ्या बाजून राहू हे तू वाटोळ करूया का सांग? तू फक्त होय माझ्या म्हणा वेळच सांगतो तो सत्यानाच झालोच मग कसं मी ऐकतो सांगण्याचा सगळा ठेवत ऐकलो काय भुगवाची गरज नाही, भुगाची गरज नाही. नुसता एक आंब्याचा पान आणि तांब्याची तार फक्त आंब्याच्या पाना उभी राहतलोय आणि तुळशीच्या बाजू घेतो सांगतो काय तुळशीच्या खोड्यात ठेवून नाही. अरे तुळशी कोणाची रुंदा तुळशीच्या घोड्यात असले व्यवस्थित करू देत नाही. आता पुढच्या पर्यंत जाऊ दे येड्यानो असे वागा नको तुळशीच्या घोड्यात तुळशीच्या बाजूला ठेवू शकतो तू असं पकडून ठेवून ठेवू. पण मी काय करतोय आंब्याच्या पानात तार उभी जोडतोय आणि सगळी तू फक्त होय माझ्या म्हणतो बाकीचा काय तर बाकीच्या सगळं मी बोलतोय का संतोष होईल सत्या जाऊन येणार काय मेलोच समजा बुवा करणारच ह्या खरं ना खोटा हे सावंत तुला सांगते तसा तुझं अजून वाचन कमी आहे अजून जरा पुस्तकं जरा वाच. हे बघ मी दिसले असं तरी ना बृहद इंद्रजान रावण संहिता सगळी पुस्तकं शाबरी विद्या नवनाथ शाबरी विद्या सगळा वाचन पुरा केलेलं माणसं. तर ह्याच्यात काय हा ना तो उल्लेख कसं असतो असं काय नको पाहिजे. पण दुसऱ्याचं वाईट होतं आपल्या देशाच्या बाबतीत असं दुसऱ्याचं आम्ही वाईट करणारे तो कोणती नियती आहे ना नियती थोडी आम्ही काय करू शकत नाही. पण तू आता ना मला भीतीत नाही कशी त्याचा काय ते करू तर तू फक्त नका व्हायच फक्त नाही तुका मी टाकू बोल नाही सगळ्यांनी तुका टाकलेली नाही. पण मी काय म्हणलं मी तुझ्यावर टाकतो आणि मी त्यामुळे हे येऊ लागले हे येऊ लागले मी गेल्यामुळे त्याचा त्याला सांगले तू काय एक घ्या नको मी असे तुझ्यावर काय नाही मारल्या तर मारे काय होत त्याच्यामुळे. पण नाही तसं काय नाही मी तसं गरीब राहतो तसं परिस्थिती गरीब राहतो काय नसतं तसं. आता तू तुझ्या पद्धतीने तू माझे भजन करतो ते आपल्या पद्धतीने करतात ते शरद पवारांच्या आवाज काढतो. आम्ही आपलं काय करतो काय ते व्हायचं ग्रंथातलं काही कळत सांगतो जास्त काय कळत नाही. अजून सुद्धा आम्ही अडवी असं आम्ही म्हणतो तसा अभ्यास कोणा आत्मगत सुटलो नाही. म्हणून सांगतो आता अध्यात्माचे बादशाह सिंधुदुर्गाची ख्याती आहे पण त्यांना सगळं माहिती असतं असं तो वाटतं म्हणून तुम्ही म्हणता बारीक चौरण घ्या काय काही पण आता बाहेर सांगल्या लोकांनी का गुंडू सांगता का धर आज बसू लागेल कसं हो खरं पाहिजे काय बोलते तुमच्या हिशोबाने हो कॉमेडी कशी चार लोक हसतात आपलं काय पान दिले तर कमीच एका फक्त सुपारी अर्ज केली होती आपण 2 लाख सुपारी आता तो किले झाले सगळ्यात किले सोडून ती जातो बटाटा देवतोय सुपारी गाडी झाडू दिली ना आजूबाजू मी देईल नक्की देईल ते बाकीला झाडू नाही शाळेत झाडू तू जाऊ नव्हतं आपण जा शाळेत म्हणून ते जेवढे बोलतात दोघे तुम्ही शाळेत शिकवतच नाही तर असं वाटत वाटतं दोघे जण मला तर काय बोलत ना पडतो चिडती. अरे मी असं म्हटलंय की अरे गणपती या समोर दादांचा कार्यक्रम नारायणाने दादाचा कार्यक्रम येतो म्हणतो आणि तूच सांगितलं का की लालबागचा राजा आणि प्रतिमूर्ती कुडाळा सिंधुदुर्ग आपलं कुडाळ मिळेल. मग तुमचं असं कसं काय सुटलं ह्या काय काय तू बोला माझा एक शब्द आज वाईट हा हे डेली वाईट बोलला माणूस मी बोलते ना वाईट हा तुम्ही तुमचा तो काढला विषय काढले माझ्यापासून माझ्याकडे तो विषय निघतो तुम्हीच बोलला दोघं जण ह्याच्या हात ठेवलं ह्याच्यात नाव घेतो माऊलीन झाल्या ह्याच्या हात ठेवले पावतीला गोवा गेलो हात ठेव आणि बोगू गेलो टकल्याच्या स्पर्धे गेलो अर्धे कर आणि बोग होतो जोईल गोवा. अरे मी दडा होते दडा मी बघे होते कोण 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 होती सती बघू तर दोघ किती म्हटलं कोण सगळं बघतो आता हात ठेव बघत ना हा
म्हणजे एक नंबर माणूसच भारी कॉमेडी करताना एकच सांगले किती बाबा सांगले देवगडा काही सांगले मग शरद पवारांबद्दल तुला काय बोलशील तर शरद पवार म्हणजे खास सांगले तुला देवगडा बारी होती आमची एका घरात सुरू करायची एकट्या घराकडे सुरू करायची 4.5 ते 5 वेळा बक्षीस झालेला सांगते तू स्वतः असं ते प्रमाणे तुला सांगते तिसऱ्या सांगलं ह्याच्या नंतर शरद पवारांचं काय बोलशील तर मी मला ऐकून घेतो ते माझे खास होते माझे खास सगळं चालतं माझ्या ते त्यांचे आणि ते काय करतात आता शरद पवारांची आता मग सांगायला पाहिजे सांगतोय शरद पवारांना कॅन्सर झाला ना त्याच्यात कोणाचा प्रॉब्लेम काय असला तर तुमका एक सांगायचं वैद्य कोण आहे तो आंबोलीला धनगर आहे धनगर आणि शरद पवारांनी त्यांनी औषध दिलेलं आहे तुमका जर कोणाला माहिती नसेल तर 25 लोकांची केंद्र जाऊ नको असे अभ्यास शिका जरा आंबोली घाटात धनगर आहे आणि त्यांनी शरद पवारांना औषध दिलं आणि शरद पवार आज असंच आमका दिसतं तुमका जर कोणाला त्रास झालो तर तिथं जाया जरा खोटं आहे ना मी इथे रंगमंचात बोलते का भोगत बोला शकत नाही म्हातारे होत आता ऐकत येत नाही म्हणजे एकदम वयस्कर झाले ते पण आजही ते औषध घेतं याचं औषध असतं कोणाचं देवगडा पुन्हा टाकलं मग काय सांगत की ते तुला असलं तर घाट करून आंबोलीतून जवळजवळ 3 किलोमीटर गाव आहे जंगलात जाऊ व तिला गाव झाला ना चौकूर एवढा एकासाठी गावला मेन रोडच गेला काय वाटते तेव्हा जायचं मी दर्शन मागा समान तू ऐकतं ज्या माझा मागचं का पटला तू ऐकलं पण तो लक्ष तू पत्त्या लिहून घेतला बघा मोबाईल काढल्या आंबोली सुनायला 3 किलोमीटर सरळ रोड गेलो पेट्रोल पंपापासून आज जायचा आता ह्यो काय तिथे काय बोलतो काजू टकली चटणी असा दिसताय का म्हणजे माणूस किती खोटं होतो बघा हा तू काय बोलत बिया ना काय ह्याचा बघून बिया तू ह्यांचा व्याज नाही मग आपण घ्यायचं नाही तू सांगतोस काय कोणात नाही जाऊन तो समीर कदम कोणात नाही जाऊन तो समीर कदम इसमें दम समीर कदम आणि असा तुझ्याकडे असं करतच असा म्हणा तो बाद झालं काल फोन केला तेवढं लालबागला असेल लालबागला काल फोन केले मग तेवढं लालबागला आहे अली वा इतकं गेलं कसं ट्रेन कसली गाडी होती इतकी आता गेलेच का आपल्या शिंदूला अलिबाग सोडून पुढा गाडी होती जाती तुम्ही ते विषय नाही अशी झाली कशी अधिक सुद्धा काहीतरी गंमत करायची मोटरसायकलची चावी कोणाची तरी हरवलेली आहे ती विनायक राण्यांजवळ आहे कोणतरी येऊन ती घेऊन जायची ज्याची आहे त्यांनी खात्री करायची शिवरायाच्या शाळेखाली नव्हती कशाची वाण नव्हती कशाची वाण शिवरायाच्या शाळेखाली नव्हती कशाची वाण
गजर सादरीकरण करतोय संतोष झोरे बुवा घावनाळे ना घावनाळे यांकडून हे बहुमूल्य पारितोषिक आलं आहे. श्रीदेव टिकोक आपला भजन मंडळ शेळपी यांच्यामध्ये स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निलेश राणे साहेब यांचं गाणं म्हणण्यासाठी हे बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. निलेश भाईवर सादरीकरण करतोय, पण त्याच्या आधी एक जण गजर सादर करतोय. कलियुगाचा जमाना आला 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 आला, बघा 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 असा तसा हा माणूस वाया.
सुद्धा मुंबईत कोणते होते त्या टायमाने आपल्या शिवदुर्गाला शक्यता कमी, पण मुंबई सारख्या ठिकाणी व्यायामाचे पार्क म्हणजे व्यायामशाळा आज काही गोष्टी दुर्लभ झाल्या आहेत, पण आता आमचं सांगण्याचा उद्देश काय, पावला पावलावर बिअर बार मात्र भेटतात, व्यायाम बार संपुष्टात आले आहेत. म्हणतो हरिभजनाचा नाच नामदेव महाराज असे नाचायचे की त्यांचं धोतर सुद्धा सुटलं त्या पांडुरंगासमोर त्यांनी नाच केला. एवढी त्या नामस्मरणामध्ये ताकद होती बघा.
भारी गाणी देतो काय भांगडा भांगडा पुण्य काळी कम्मा गेला असं जे गाणी आणि त्या गाण्यावर ना आताची मुलं डान्स करतायत काय तू रेकॉर्ड करून तू गाणं पुढं मारायचं नाही सुंदर नितेश राणे साहेब आमचे एक नंबर नाव चुकला होता ते काय नाव बदलू घ्या असं काय म्हणतात सुंदर
भोज मालिकेचा ध्यास समाजाचं भलं व्हावं मालिकेचा ध्यास सुहास्ते करतात फुकटचा विकास चंद्रवाणी पाऊसाला त्यांची नाही थोडं अजून होते एक दोन चरण होते पण रियाज नसल्यामुळे ह्यांचं शिंदे